रामकृष्ण हरी मंडळी. तर बघा आपली केशर आंब्याची बाग, मस्त छान आंबे पण लागलेत बरं का. पण आंबे खायच्या आधी ह्यात गवत लय झालंय बघा. ही गवत आधी बाग म्हणलं स्वच्छ निर्मळ करावी, त्यासाठी आहे का नाही ही गवत खुरपायला चालू आहे बघा. आणि काँग्रेस तर एवढा काँग्रेस आहे तर विचारूच नका. फवारलं का नाही माहिती का, हे आंब्यावर परिणाम होत आहे. आंब गळत्यानं म्हणून आहे का ना फवारलं नाही याच्यावर तणनाशक, नाही तर फवारून काढा तर ही खुरपायची गरज लागली नसती. त्याच्यामुळे आहे का नाही चालू आहे बघा गवत काढायला खुरपून. तर नुसतं काँग्रेस आहे बरं का, दुसरं काही सुद्धा नाही बघा. आहे का, ह्याला जनावरं सुद्धा खात नाहीत. ही असली जात आहे ह्या काँग्रेसाची. तुमच्या इकडे बी असन भरपूर काँग्रेस असन, कुणीकडे असा काँग्रेस नाही म्हणून नाही बघा. कोण आपल्यात इतकं बी टाकलंय तर काँग्रेसाचं आणि कुणी नाही काय माहिती. या गवताची एक कथा आहे. काय म्हणत, ज्या वेळेस अमृत निघलं होतं ना हे करण्यासाठी पिण्यासाठी, सगळी अमृताच्या त्या महाग लागली होती पिण्यासाठी देव सुद्धा. तर ती कुणी म्हणजे देवाचं नाव माहिती नाही मला, पण असं ऐकलंय की कोण्यातरी देवानं त्या कावळ्यापाशी अमृत दिलं कुठंतरी नेऊन द्यायला. तर ती कावळ्याला काय वाटलं, तिथं तर नेऊन दिलं तर मला पुन्हा अमृत नाही, त्याच्यामुळे ती कावळाच अमृत प्याला वाटत खाली टेकला, अमृत प्याला. आणि त्यानं चुचीला लागलं होतं त्या देवाला ओळखू येईन म्हणून, मीच अमृत पिलोय म्हणून ओळखू येईन म्हणून त्यानं चुच अशी घासली या गवतावर. घासली की मग ती हे गवत बी अमृत प्याल्यासारखं झालं. त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्याच्या शेतातला आहे का ना गवत मरत नाही, हेच नियम कारण आहे. पण ही कुणाला माहिती नाही. ही गवताला म्हणायचं गवतच अमृत प्यालंय म्हणून कधीच मरत नाही. शेतकऱ्याच्या हातात खुरप आणि रानात गवत, ही 12 महिने सुटत नाही बघा. तरी असलं गवत झालंय. तर आता हे आंब लागून 1 महिना 1.5 महिना झाला असन, तर आणि 2 महिने आंब यायला लागतात बरं का. त्यासाठी हे निर्मळ स्वच्छ करायला चालू आहे. तर इकडं दावा जरा ही काँग्रेस कसा आहे ते, याला भाजीपाला सुद्धा म्हणून तर ओळखायची नाही, तर पण जनावरं सुद्धा खात नाहीत. इतका कडू डक डक निसता काँग्रेस आहे हे. तर बघा आता एवढं पटपटा खुरपून घेतो आणि मग तुम्हाला आंब्याची बाग आपली कशी दाखवते. एकदम निर्मळ बाग केली ना तर अशी भारी वाटते ना. आंब पण केवढ्याले आल्यात पण ती पण दाखवते, पण आधी घेते खुरपून. चला आधी खुरपून घेते. बघा तर मंडळी, बघितलं ना तुम्ही किती गवत होता, ती नुसतं कवळ्याची कवळं ह्या गवताचं काढलं तर बघा. तर बघा आता बाग कशी दिसायला लागली आपली. लयच काँग्रेस होता ना, लय बी पडलं असतं बघा ह्याचं सगळं. तर बघा नुसतं आहे का कसला कवळाची कवळं हे निघले तर गवतात. जनावरं खात नाहीत काय नाहीत, उचलून नुसतं बांधावर फेकून दिले बघा बाजूला. तर बघा आता चला आपली बाग बघू आता कशी येते. तर बघा मंडळी ही कसं झाली आता बाग, आहे का कसली भारी दिसायला लागली का ना बघा. तर आंब बघा आता आपल्या आंब्याच्या झाडाला आहे का ना कसे आंबे छान लागलेत, म्हणून तर एवढं आरी पडून गवत काढलं बघा. तर बघा हे आंबे आहे का. तर आता ह्याला आहे का ना खुरपून आरी पडून काय घेतलं माहिती, ह्याला सोडायचे पाणी. तर आता पलीकडचं पातळ आहे ते राहिले थोडं खुरपायचं, पण हे दाट होतं म्हणलं ते खुरपून पाणी सोडावं. कारण पाणी कमी पडलं का आंब्याला तर ह्या का आंबे असं खाली गळतात, हे असं पिवळं होऊन हो का, हे पिवळं झालं तर आंब्यानं असं गळतात आंबे. त्याच्यामुळे काय करायचं टायमाला पाणी सोडायचं. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, आणि ह्याला फवारणी पण केली आपण की आंबा गळू नाही तर म्हणून ह्याला फवारणी केली. तर एवढेले झाले तर आंबे आता केशर आंबा, ही केशर आंबा. तर बघा मंडळी कसली आपली वाटली तुम्हाला केशर आंब्याची बाग, ही पण नक्की कमेंट करून सांगा. आणि गवत आहे ना तर गवताला तर रामरामच करा. तर बघा कुणाकडे बाग असेल तरी पण नक्की सांगा तुमच्याकडे कसली आली केशर आंब्याची बाग. तर आता सोडूया पाणी, चला कारभारी मग मोटर चालू करू आता. बाय बाय.